राज्यामध्ये दारू दुकानांच्या परवान्यांवरनं सध्या जोरदार राजकारण रंगतंय। 2 लाख कोटींची तूट भरून काढण्यासाठी दारू दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं असल्याचं वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी केलं आणि याच मुद्द्यावरनं त्यांच्या याच वक्तव्यावरनं संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारोडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो 1500 रुपयात, याचं आता चिंतन केलं पाहिजे। संजय राऊत यांनी राज्य सरकारवर चांगलाच आसूड ओढलाय। लाडक्या बहिणींचे भाऊ आणि पती यांना सरकार दारोडे करणार असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। संजय राऊतांनी ही टीका का केली आहे जाणून घेऊया। राज्यात 2 लाख कोटींची तूट भरून काढताना महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। त्यावरून संजय राऊतांनी सरकारला झोडून काढलंय। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी हे लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारोडे करणार आहेत। दारूप्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारोडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार। निवडणूक जिंकल्यानंतर सरकारनं आता लाडक्या बहिणींना निकष लावायला सुरुवात केली आहे, याकडे संजय राऊतांनी लक्ष वेधलंय। म्हणजे निवडणुकीच्या आधी कोणते निकष न लावता तुम्ही पैसे वाटलेत मतांसाठी, आणि आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावताय आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी हे बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो 1500 रुपयात, याचं आता चिंतन केलं पाहिजे। संजय राऊतांनी केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं, तुम्ही नाईट लाईफ सुरू केली होती अशी आठवण शिरसाट यांनी करून दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना मिश्किल शैलीत उत्तर दिलंय। मला असं वाटतं की सकाळी 9:30 वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही। आता 30+ला काहीतरी 5 वाजेपर्यंत चालू राहणार तर त्याच्यावर आगडोम करता येते। आणि यांची कल्पना काय होती तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे। नाईट लाईफ कुणाचा प्रोग्राम होता, कुणाची कल्पना होती, त्यांचीच कल्पना होती ना। म्हणजे युवा पिढीला सुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे त्यांचा पहिला प्रोग्राम होता। विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू केलेली लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी झाल्यानं राज्य सरकारला चांगलाच फायदा झाला, पण आता दारूचे परवाने आणि लाडकी बहीण योजनेवरून राजकीय भाऊबंदकी सुरू झाली आहे। परिणामी सरकार योजनेसाठीचा निधी कसा उपलब्ध करणार आणि विरोधकांचे आरोप कशा प्रकारे फोल ठरवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतरची बातमी